हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आता उन्हाळा लागला आहे, वर्षभराची तयारी करूया. कधी कधी बुरशी लागते, कधी कधी फोडी खराब होतात, कधी कधी काळपट होतं. आपलं लोणचं अशी ट्रिक यूज केल्याने, आपण जे करतो आहे तशा पद्धतीने केलं तर खरं कधीच खराब होत नाही लोणचं. 1 वर्ष टिकणारं हे लोणचं आहे. चला तर मग बघूया कशा पद्धतीने करायचं. हे पूर्णपणे आंबट, एवढी आंबट कैरी तोंडातही तुम्ही घालू शकत नाही, खाऊच शकत नाही त्याला, एवढी आंबट आहे. मग अशा पप्पांनी फोडून दिल्या आहेत, असे छोटे छोटे तुकडे करून दिले आहेत. स्वच्छ धुवून त्याला सुकत घालून मग त्या फोडी केल्या आहेत. बघू शकतात तुम्ही, अशा छोट्या छोट्या फोडी पप्पांनीच केल्या आहे, कारण की आपल्याने फुटत नाही, कापल्याही जात नाही त्याच्याने. म्हणून आम्ही हे सोऱ्यावर कट केले. असं सोरा असेल तर तुम्ही कट करू शकतात. आणि पिकलेले आंबे घ्यायचे नाहीत. हे पूर्ण दळीचे आंबे आहेत, त्याच्यातली जे सीड्स असतात एकदम छोटे छोटे निघतात. म्हणून कधीही बघून दळाचेच आंबे घ्यायचे. मोस्टली असेल तर एकदम आंबट बघून घ्यायचं, तेव्हा आपलं लोणचं खूप छान. सगळे अशाच पद्धतीने फोडून घेतलेत. असे छोटे छोटे काप करून घ्यायचे मिडलमध्ये आणि मग कट करायचे. त्याची आतली कोळी मी काढून घेते, पप्पा फोडून देत आहे. कोणी कोणी मीठ हळद लावून त्याला सुकवायला ठेवतात, पण तसली आमच्यात पद्धत नाही आहे आणि आम्ही ठेवत पण नाही. ते आम्ही घरातच फॅनखाली 5-6 तास असं फोडून सुकवतो, न मीठ लावता न हळद लावता. मग आम्ही घरातच सुकू देतो आणि फोडणी दिली की त्यालाही गार होऊ देतो. बघू शकतात, दळ एकदम पूर्ण दळ आहे. अशी कैरी आणली पप्पांनी, 5 किलो कैरी आणली. छोटी खाट होती, त्याच्यावर असं सुकवायला 5-6 तास ठेवले, म्हणजे त्याच्यातलं पाणी जे एक्स्ट्रा असतं ते सगळं निघून जातं. आता इथं मेथी घेतली आहे, पावशेर मेथी. त्याला पूर्ण कमी गॅसवर ह्या सगळ्या मेथी, या ज्या कोरडे जिन्नस आहे ते सगळं भाजून घेतलं आहे. मी दाखवते पुढं काय आहे. ही मेथी आहे, मेथी पण कमी गॅसवर भाजून घेतली आहे आईने. आता बडीशोप अर्धा किलो घेतली आहे, मेथी पावशेर घेतली आहे, अर्धा किलो मीठ घेतलं आहे. असं हे भाजून घेते आई कमी गॅसवर. बघू शकतात, अशा पद्धतीने कमी गॅसवर आई सगळं भाजून घेतलं आहे. आईने काय काय भाजलं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने भाजून घेतले आहेत आईने. अर्धा किलो बडीशोप घेतली आहे. हे दालचिनी सगळं 50-50 ग्रॅम वस्तू आहे. जायफळ एक पूर्ण, जावेत्री, काळी मिरी, लवंग 10 ग्रॅम, इलायची दाणे 100 ग्रॅम. बघू शकतात तुम्ही. हे सगळं एकत्र मिक्स करून त्याला दळलेलं आहे आणि त्याच्यातनं थोडा मसाला आम्ही काढला आहे आणि थोडा त्याच्यात टाकला आहे. असं सुकतं आहे तोपर्यंत तिथं मसाला काढूयात. आता हे इलायची दाणे असे दळले जात नाही, म्हणून साखर टाकून आईने दळले. त्याच्याने जाड काढून घ्यायचं, बारीक टाकायचा. हा मसाला आहे पूर्ण एकत्र करून तो पण, अरे वा काय भारी स्मेल येतं. ते पण दळून घेतलं आहे, मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. आणि ज्या गोष्टी भाजलेल्या आहेत, बडीशोप वगैरे, हे पण एका खटक्यावर फक्त दळून घ्यायचं आहे. ते बडीशोप आहे, जास्त नाही दळायचं, बारीक नाही करायचं आहे त्याला.
फक्त एका खटका फिरवायचा आहे आपल्याला. असं दळायचे, जास्त बारीक नाही करायचं आहे. आणि शेंगतेल 3 किलो लागणार आहे. लसूण 1 वाटी पूर्ण, ते पण जाडसर मिक्सरमध्ये काढून घेऊ. बघू शकतात असं जाडसर पिळायचं. मोहरीची डाळ अर्धा किलो घेतलं आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. मेथी आता बारीक जाडसर आपण एकच खटक्याने फिरवून घेणार आहोत. सगळं बघून घेतलं, मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. आता एक तेल तापवण्यासाठी एक पातेलं घ्यायचं. इथं शिंग तेलच पाहिजे, साधं तेल टाकलं की टेस्ट नाही येत लोणच्याला. मी शेंगतेल 3 किलो शेंगतेल घेतलं आहे आणि पूर्णपणे ते चांगलं कमी गॅसवर छान तापू दिलं आहे. आई ते शेंगतेल टाकते बघा. 3 किलो शेंगतेल आहे 5 किलो कैरीला. छान असं तापू देणार आहोत. आणि जे आपण दळलेलं आहे मेथी बडीशोप असं जाडसर साईडला काढून घ्यायचं. आणि जे बारीक आहे ते नाही टाकायचं, जाडसर टाकायचं. असं फक्त अद्दर गाळणीने गाळून घेतली आहे मी. बघू शकतात असं या पद्धतीने आपल्याला काढायचं. असं पूर्ण काढून घासून काढायचं नाही आहे, असं जाडसर काढून सगळ्या पद्धतीने तशाच केल्या आहे. मोहरीची डाळ आपण भाजली नव्हती, एक्झॅक्ट ते आपण आता कमी गॅसवर गरम तेल टाकून त्याला थोडंसं परतून घेणार आहोत. का की खराब होत नाही याच्याने लोणचं. छान एकदम फ्रेश असतं. तुम्ही करून बघा ही ट्रिक. एकदम व्यवस्थित छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. ते गरम तेल जे तापायला ठेवलं होतं त्याच्यातलंच तेल टाकलं आहे, दुसरं टाकलेलं नाही आहे. असं मस्त छान कमी गॅसवर बघू शकता तुम्ही छान भाजलं गेलं आहे. आणि साईडला काढून घेते. मोहरीची डाळ आहे, त्याला आम्ही राईतही म्हणतो. असं भाजून घेतलं आहे कमी गॅसवर. आता बडीशोप पण त्याच पद्धतीने तशी भाजून घ्यायची. याला भाजून घेतली होती. आता तेल टाकून परत त्याला भाजून घ्यायची, परतून घ्यायची. या पद्धतीने केलं ना तर खराब होत नाही लोणचं, बुरशी लागत नाही मेन म्हणजे. एक किलो मिरची पावडर, अर्धा किलो मीठ, पावशेर मेथी, अर्धा किलो मोहरीची डाळ, अर्धा किलो बडीशोप. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आपण आता तेल तिकडं गरम होतं आहे, इकडं बघू शकतात तयारी होते. आधी मीठ टाकून दिलं आहे पूर्ण. मोठा एक 5 किलोसाठी मोठं पातेलं तुमच्याकडे जे असेल ते, आमच्याकडे हे मोठं आहे. आणि जे बडीशोप भाजली होती ती पण टाकून घेतली. असं पसरवून द्यायचं एक गोष्टीचे जे टाकतोय तुम्ही ते. मीठ टाकलं, बडीशोप आणि मोहरीची डाळ. हे मेन आहे, मोहरीची डाळ म्हणजे सगळ्याच गोष्टी मेन आहे. आणि याच्याशिवाय टेस्ट नाही लोणच्याला. तेल गरम झालंय की नाही असं बघतोय. झालंय छान गरम तेल. त्याच्यात मेथी जी होती आपली मेथी आपण जाडसर काढलेली ते टाकली त्याच्यात. आणि लसूण चेक करते की किती गरम झालं आहे. जास्त गरम असेल तर हा मसाला बघा, मी जोडून पण दाखवते तुम्हाला. छान हे साखर टाकून इलायची पावडर दळलं आहे, कारण की ते दळलं जात नाही. इलायची पावडर आहे आता हे.
त्याला मस्त छान पसरवून घेतलं आहे. मिरची पावडर, तिखट मिरची आणि हे लसूणचं पेस्ट केलं होतं आपण. ते गरम तेल झालं आहे ऑलरेडी. लसूणचं पेस्ट जास्त जळायला नको म्हणून एका साईडला त्याला गरम तेलात टाकून दुसऱ्या कढईमध्ये करून घेतलं, कारण की एवढ्या तेलात एकत्र जर टाकलं तर ते जळू शकतं. आता छान सगळं मसाले जिन्नस पसरवून घेतले. आता तो गरम तेल जास्त गरम, थोडंसं गार होऊ द्यायचं, मग पसरवायचं, नाही तर ते जळतं मग. बघा छान एकदम मस्त. तर त्याला मिक्स करूया छान चम्मचने. बघू शकता हिंग आपण नंतर टाकणार आहे. तर हे मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालं आहे. आता हिंग टाकून घेऊयात. छान ते वितळतं लगेच हिंग आणि तेजपान दोन्ही झालेत. आता परत त्या तेलात हे दोन्ही गोष्टी टाकून घेऊयात. छान स्मेल येतोय. आता या तेलात टाकून घेऊ. छान आता मिक्स करायचं आणि गरम गरम फोडी टाकायचे. हे पूर्णपणे हा मसाला गार होऊ द्यायचा आहे 4-5 तास. मग त्याच्यात फोडी टाकायचं आणि तसंच पडू द्यायचं आहे. हे पूर्णपणे मिक्स झालं आहे आणि मग सकाळी आपण काचेच्या बरणीत किंवा ते चिनी मातीची बरणी असते त्याच्यात टाकायचे. हे बघा पूर्णपणे सुकलेले आहेत ऑलरेडी. आणि मी असं झाकून ठेवलं आहे. आता 5-6 तास फॅन खाली असं गार होईल. पूर्णपणे गार झालं आहे. आता पावशेरभर साखर टाकली आणि ते मिक्स करून घेऊयात. मिक्स झाली की मग फोडी टाकूयात. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. काळा पडत नाही मसाला. एवढी छान लोणचं असतं आणि टेस्ट पण केली मी. खूप छान आलं आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. बघा पूर्ण सुकल्या आहेत. जराही त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं आहे. अशा सुकलेल्या त्याच्यात फोडी आपण टाकून घेऊ. कमीत कमी 4 ते 5 तास झालेले आहेत. आता ते फोडी टाकून पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊयात. तर अशाच फोडी टाकून घेऊ पूर्ण आणि मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून घेते पूर्णपणे. याला स्वच्छता खूप लागते. जेवढी स्वच्छता ना तेवढं चांगलं असतं, कारण की वर्षभराचं लोणचं थोडंसंही काही लागलं की खराब होतं. म्हणून जेवढी स्वच्छता पाहिजे तेवढं स्वच्छता ठेवायची. मच्छर डास आहे म्हणून सायंकाळचं आधीच करून घ्या. मिक्स झाले की त्याला पूर्णपणे पॅक रात्रभर त्याच्यातच राहू द्यायचं आणि पूर्ण पॅक करून मग दुसऱ्या दिवशी बरणीमध्ये टाकायचं. बघू शकतात तुम्ही छान मिक्स झालं आहे. आणि
पूर्ण मिक्स झालं आहे आणि असं आपण बांधून